नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर. वित्तमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा. पेन्शनमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले. काय आहे ती महत्त्वाची घोषणा? 27 मार्च रोजी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत मोठे विधान केले. त्यांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या पेन्शन नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. पेन्शन समतोलतेबाबत मोठे वक्तव्य. वित्तमंत्र्यांनी सांगितले की 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तितकीच पेन्शन मिळते जितकी 2016 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते. यामध्ये कुठलाही अन्याय होणार नाही. सिव्हिल आणि डिफेन्स पेन्शनधारकांना संरक्षण. सीतारामन यांनी हेही स्पष्ट केले की सिव्हिल पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. डिफेन्स पेन्शनधारकांना स्वतंत्र नियम लागू असल्याचे त्यांच्यावरही कोणताही परिणाम होणार नाही. पेन्शन नियमांची वैधता कायम. वित्तमंत्र्यांनी सांगितले की सध्याचे पेन्शन नियम 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहेत. त्यामुळे पेन्शन कमी होणार नाही किंवा त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.